नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लहान येथील तपोवन बुद्धभूमी महाविहारात गेल्या 22 वर्षांपासून अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येते। याच परंपरेनुसार यावर्षी दिनांक 8 व 9 फेब्रुवारी रोजी 23व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। या धम्म परिषदेच्या निमित्ताने 1 ते 10 फेब्रुवारी दरम्यान श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। 8 फेब्रुवारी रोजी सकाळी त्रिरत्न वंदना, परित्राण पाठ, महाबोधी वंदना व धम्म ध्वजारोहणाचा कार्यक्रम भिक्खू संघ व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे। याच दिवशी दुपारी 4 वाजता लोणी खुर्द येथील भीमज्योती बुद्ध विहार येथून भव्य धम्म मिरवणूक काढण्यात येणार आहे। सायंकाळी 7 वाजता बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना होऊन त्यानंतर अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य भदंत पयारत्न थेरो असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सौ अमिताताई चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण, नरेंद्र दादा चव्हाण, डी.पी. सावंत, अमरनाथ राजूरकर, किशोर देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तसेच सायंकाळी 8 वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजिका अनुसयाबाई निवृत्तीराव लोणी, संयोजक पूज्य भदंत सुभूती थेरो आणि आयोजक राजेश लोणे यांनी केले आहे। निमित्ताने आम्ही 1 फेब्रुवारीपासून श्रामणेर शिबिर घेतो आणि 8 आणि 9 फेब्रुवारीला धम्मपरिषद 2 दिवसीय राहते। त्यामध्ये विदेशातील बाहेर देशातील मोठमोठाले भंते येतात, धम्म प्रवचन देतात आणि शिलाचं पालन कसं करावं ते सांगतात। त्यामुळं समाजामध्ये चोरीपासून अलिप्त राहते माणूस, मारामाऱ्यापासून अलिप्त राहते माणूस, व्यभिचारापासून अलिप्त राहते, खोटं बोलण्यापासून, दारू पिण्यापासून अलिप्त राहते। अशा प्रकारची शिकवणूक या भंतेजीच्या प्रवचनातून मिळते। म्हणून या धम्मपरिषदेला विशेष महत्त्व आहे। ही धम्मपरिषद 22 वर्षे पूर्ण झाली, 23वी आहे धम्मपरिषद। आणि या धम्मपरिषदेचे निर्माते आयुष्य कालकथित निवृत्तराव ज्ञानोजीराव लोणे यांनी हे सुरू केलेली प्रथा सतत त्यांचे मुलं त्यांच्या नंतर चालू ठेवलेली आहे। संजयराव लोणे पहिले धम्मपरिषद घेत गेले, त्यानंतर आज राजेश लोणे आहेत, त्याच्या रूपाने त्याचेच पुत्र आहेत आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम आम्ही राबवित आहोत। अशा प्रकारचे विशेष स्थान आहे आणि अशा स्थानामध्ये माणूस निरोगी सुद्धा राहू शकतो। हवामान निर्मळ असल्यामुळं म्हणून हे ठिकाण विशेष रमणीय स्थान आहे आणि अशा रमणीय स्थानाला आपण पूर्णपणे समाजाने आणि सर्व कार्यकर्त्यांनी साथ देऊन हा उपक्रम चालू ठेवलेला आहे। हा यशस्वी करण्यासाठी सर्वात सहकारी पाहिजे आणि उपासक जेव्हा भरपूर येतात, श्रामणेर शिबिर असल्यामुळं इथे विशेष महत्त्व आहे आणि एवढं शिबिर कोणत्याही धम्मपरिषदेमध्ये दिसून येत नाही। तर या माळावर सुद्धा धम्मप्रेमी लोक येतात आणि श्रामणेर होतात आणि धम्माचा स्वाद घेतात। अशा प्रकारचा आमचा उपक्रम आहे। येथे लग्न सुद्धा लागतात, मोठमोठे समारंभ होतात, कार्यक्रम होतात। या ठिकाणी रमणीय आणि उंच ठिकाणी असल्यामुळं सर्वांना मोहित करून सोडणारं ठिकाण आहे। अशा प्रकारचं इथे व्यवस्था आहे। व्यवस्थापनामध्ये पाण्याची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे आणि ही सुव्यवस्था असल्यामुळं सर्वांना हे आकर्षक क्षेत्र ठरलेलं आहे। या निमित्ताने आपणास मी सांगू इच्छितो। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।